कशा आहेत मंडळी? तर चला आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे म्हणजेच घारे. आषाढ महिन्यामध्ये घरोघरी बनवला जाणारा हा तळणीचा पदार्थ आहे आणि बघा हा किती असा क्रिस्पी झालेला आहे, एकदम क्रिस्पी आणि क्रंची आणि खायला खूप टेस्टी आहे. तो घराघरी हा बनवला जातो. आषाढ म्हणतात तळतात त्याच्यापैकीच हा एक पदार्थ आहे. तर चला सुरू करूया. तर आपण याच्यासाठी लाल भोपळा घेतलेला आहे. याला डांगर पण बोललं जातं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं. तर ह्याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तर खिसून मी घेतलेला आहे. तर 1-1.5 वाटी हा लाल भोपळा खिसलेला आहे. आता ह्याला मी पॅनमध्ये छान असा गरम करणार आहे. त्याच्यामध्ये मी 1 मोठा चम्मच तूप घेतलेला आहे, साजूक तूप, आणि ह्याला आपल्याला तुपात 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे. तर व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर 1.5 वाटीला आपल्याला अर्धा वाटी गुळाचा वापर करायचा आहे. आता गूळ आपण घेतलेला आहे. गूळ छानपैकी आपल्याला चांगला पातळ होऊ द्यायचा आहे, म्हणजे मेल्ट होऊन द्यायचा आहे. आणि मेल्ट झाल्यानंतर 2-4 मिनटं त्याला चांगला भोपळ्यामध्ये शिजू द्यायचं आहे. तर बघा गूळ चांगला मेल्ट होतोय, व्यवस्थित मेल्ट झालाय. बघा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि आपल्याला 2-3 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे. बघा छान असं शिजलं गेलंय, छान शिजलं गेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून विलायची पावडर टाकायची आहे आणि 1/4 टीस्पून सुंठ पावडर टाकणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर 1/4 टीस्पून आपल्याला जायफळ किसून टाकायचं आहे. तर आपण सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर एकदा छान मिक्स करून घेऊया आणि याला 2-3 मिनटं चांगलं शिजू देऊया. आता हे शिजल्यानंतर आपल्याला एकदम पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच याचा पिठामध्ये वापर करायचा. तर ह्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून व्यवस्थित आपण हलवून गॅस शिजल्यानंतर गॅस बंद करणार आहोत. आणि बस शिजलेलं आहे. आता हे आपण थंड करायला ठेवू. आता एक मोठी परात घेतली, तर हे थंड केलेलं मिश्रण मी त्या परातीत घेतलेलं आहे. बघा हे संपूर्ण थंड होऊ द्यायचंय. आता याच्यात मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, कारण गोळ्याच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की त्याची टेस्ट आणखी वाढते. आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. बघा मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गुळाच्या मिश्रणात, आणि आपल्याला हे आता मळून घ्यायचं आहे. तर आपण जसं पुरीला पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे. आता ह्या जे मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये पीठ जेवढं मावेल तेवढंच आपल्याला वापरायचं आहे. तर मी 1.5 वाटी घेतलेली आहे, तर मला याच्यावरती थोडंसं 1/4 टीस्पून 1/4 कप पाणी लागलेलं आहे. तर बघा छान असं मिक्स झालंय. आणि आता आपल्याला ज्या पॅनमध्ये मी गुळाचं मिश्रण केलं त्यातच पाणी घेतलं आणि आपण आता ते थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. तर 1/4 कप एक्स्ट्रा पाणी लागलं आहे आपल्याला त्या गुळाच्या मिश्रणाव्यतिरिक्त. नाही तर काही एवढं जास्त पाणी लागलेलं नाही आहे आणि जास्त वर पाणी घ्यायचं पण नाही आहे. तर आपण छान त्याच याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि अर्धा टीस्पून मी आता तेल घेतलेलं आहे. तेल घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघा किती छान असं मळलं गेलं आहे. 1-2 मिनटं मळलं की आपलं पीठ पुरी बनवायला तयार. आता हे पीठ आपल्याला लगेच ठेवायचं नाही आहे, थोडा वेळ, पण लगेच आपण घारगे करून घेऊया. तर याचे आपण छोटे छोटे पुरीला लागतात एवढे गोळे करून घेऊया. नाहीतर तुम्ही एक मोठी पोळी करून त्याचे डब्याच्या झाकणाने पुऱ्या करू शकता. तर चला आपण आता पुऱ्या करायला घेऊया. तर मी पोळपाटवर प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याला थोडंसं लाईटली तेल लावलेलं आहे आणि एक पुरीची लोई घेऊन त्याच्यावर आपण बेलण्याने लाटणार आहोत. बघा छान असं लाटलंय. आपल्याला जेवढी पातळ जाड पुरी हवी आहे तेवढी आपल्याला करायची. जास्त पातळ पण करायची नाही ना जास्त जाड पण करायची नाही. तर व्यवस्थित अशी आपली पुरी झालेली आहे. आता आपण एखाद्या झाकण किंवा डब्याच्या साहाय्याने प्रेस करून पण पुरी बनवू शकतो, पण ती थोडी जाड बनते. तर जरी प्रेस केलं तरी आपण बेलण्याने 1-2 वेळा त्याला लाटून घ्यायचं, म्हणजे आपली
छान अशी पुरी तयार होते. बघा किती छान अशी पुरी तयार झाली. तर अशाच आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया. पहिले आपण 5-7 पुऱ्या लाटलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर मीडियम गॅसवर मी तेल गरम केलेलं आहे आणि आपली पुरी आपण तेलात टाकल्यानंतर त्याच्यावरती असं तेल शिंपडलं वरतून, तर आपली पुरी छान अशी फ्राय होते. आता हा जो काळं दिसतंय ते मी तेल गरम झालंय की नाही म्हणून पीठ टाकलेलं होतं, ते काळं झालेलं आहे. पुरीच्या वरती आहे कोपऱ्याला ते. तर अशाच आपण पुऱ्या तळून घ्यायच्यात. तर गॅस आपला मीडियम आचेवर आहे. एकदा तेल गरम झालं की थोडे गॅस बारीक करायची आणि पुऱ्या तळून घ्यायच्या. आता गुळाचे पदार्थ आहे ते लवकर तेलात टाकलं की जळतात, म्हणून आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि पुरी लगेच पलटायची आहे. तर आपल्या बघा पुऱ्या किती अशा टम्म तयार झालेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या आपल्या अशाच झालेल्या आहेत. अशा आपण आपल्या पुऱ्या पूर्ण तळून घेऊया. छान अशा गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या बघा किती छान पुऱ्या तळल्या गेल्यात आपल्या. अशा क्रंची दिसतात वरतून आणि आतमधून एकदम सॉफ्ट अशा आपल्या पुऱ्या तयार झाल्यात, म्हणजेच आपल्या घारगे तयार झाल्यात. तर बघा किती छान दिसत आहेत. असे गुबगुबीत अशा घाऱ्या आपल्या किती छान दिसत आहेत. तर चला मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा तोडल्यानंतर आपला जो वरचा पापुद्रा आहे तो एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे घारे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी बनतात. लहान मुलांना तर खूप आवडतात, लहानांपेक्षा मोठ्यांनाही जास्त आवडतात. तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही घारे बनल्यानंतर ते कसे बनतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.